जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. ओम राम 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 राम. सर्वप्रथम परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मांड नायक पूज्य श्रींच्या चरणी अर्थात भगवान श्रीधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन. स्वानंद परिवारातील सर्व गुरुबंधूंना साधकांना स्वानंदाचा राम राम. आज विशेष विषय आहे. हा विषय असा आहे जो वारंवार संधेत ऐकण्यासारखा, संध्येनंतर ऐकण्यासारखा, ध्यानस्थ होण्यासारखा आणि समाधीस्थ प्रवेश करण्यासारखा. शर्ताशी श्रवणामध्ये एवढीच असते की डोळ्यासमोर वैराग्य जागा असावं आणि अंतःकरणामध्ये विवेक जागा असावा. मग या दिव्य आत्म्यांचं जे वचन आहे ते त्या साधकाच्या स्वप्रचितीला प्राप्त होतं. राम. पुणेश सर्वांना राम राम. आणि ज्या सत्याबद्दल वेद श्रुती स्मृती पुराण मौन झाले, अनुभवानंतर ते पुरुषगत व्यथा झाले, केवळ देहात राहायचं म्हणून एक देहाचं बंधन स्वीकारून राहिले. अशा सतत निर्वाणीत राहणाऱ्या महापुरुषाची हे अनुभव संपन्न वाणी म्हणजे हे 4 श्लोक आहेत. तर मृत्यूलोकात आल्यानंतर इथली वास्तविकता पाहिल्यानंतर प्राप्तीची प्राप्ती त्यांनी करून घेतल्यानंतर या पुरुषांना सतत वाटतं की तुम्हाला काहीतरी द्यावं. आणि काय द्यावं? तर शेवटी निर्णय असा होतो, जे मला प्राप्त झालं तेच त्यांना प्राप्त करून द्यावं. कारण त्याशिवाय जसं भगवंताने सांगितलं की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, तू या गोष्टींचं दर्शन कर आणि तुझा विवेक जागा ठेव, आतमध्ये बाहेर वैराग्य जागा ठेव. कारण बाहेर वैराग्य जागा नसेल तर क्षणोक्षणी तुला मोह गलित गात्र करेल. आणि आत विवेक जागा असेल तर षड्रिपूंचे चोर जे आहेत ते तुला लुटू शकत नाहीत. राम. पण या 4 श्लोकामध्ये या महापुरुषाने आपल्याला काहीतरी देण्याचं, जसं त्यांच्या आतमध्ये मनोरथ आहे तसं ते जतन करण्याचं मनोरथ आपल्यामध्ये असलं पाहिजे. राम. पहिल्या श्लोकामध्ये स्वामीजी सांगतात की मी तुम्हाला काय देऊ शकतो की ज्या पूर्ण पुरुषानं मला दिलं मी तुम्हाला तेच देऊ शकतो. या व्यतिरिक्त माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. कारण मी इथल्या लोकीचा नाही आणि मी स्वर्गलोकीचा बी नाही. तर माझा जो लोक आहे तो सद्गुरूंचा लोक आहे. सद्गुरूचा लोक आहे स्वरूप लोक. आपली ब्रह्मावळी सांगत असताना समर्थांनी सांगितलं की साकेतपती धामचा जो माझा श्रीराम आहे त्या श्रीरामाचा मी दास आहे. आणि श्रीराम आपल्या दासाला तिथेच विश्रांती देतो जिथं स्वतः विश्रांती करतो. म्हणून उच्चतर दासाचं लक्ष एवढंच असावं की श्री रामाच्या पुढे जसं हनुमंत आहेत तसं गुरुच्या पुढे सतत शिष्यानं सतत राहावं. सदेह संधी मिळाली तर सदेह, आणि सदेह नसेल तर मानस.
कारण मन असं आहे की कल्पनेशिवाय राहू शकत नाही. मग कल्पनाच करायच्या असतील तर उच्च का करून येत की ज्या कल्पना माईक बंधनापासून विरक्त असतील. यामुळे दोन गोष्टींची प्राप्ती होते. एक, निर्भयता येते आणि निर्भयतेमुळे तो अभयतेला प्राप्त होतो. पहिल्यांदा निर्भयता म्हणजे काय, तर एका मृत्यूशिवाय दुसरं इथे भिण्यासारखं काहीच नाही आहे का काय. पण छोट्या छोट्या गोष्टीला लोक भीतेत नाही. आजाराला भीतेत, सांसारिक नुकसान असेल त्याला भीतेत, एखाद्याच्या सत्तेला भीतेत, एखाद्याच्या बळाला भीतेत, एखाद्याच्या कूटनीतीला भीतेत. पण भीती आहे नाही. म्हणून समर्थांना सांगावं लागलं की भय व्यापले सर्व ब्रह्मांड आहे. या भीतीतून मुक्त होण्यासाठी एकच उपाय आहे की जे निर्भय पुरुष आहेत अधूनमधून त्यांच्या संघात जाणे, त्यांच्याच संघात राहणे. कारण तिथे काळाला मज्जाव आहे बाबांनो. ठीक आहे, काळाला प्रवेश नाही तिथं. एवढंच काय, श्रीहरींच्या पार्षदाला सुद्धा त्या पुरुषाच्या उंबरट्याच्या बाहेरच उभं राहायला सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणून उंबरटा पूजला जातो. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये उंबरटा त्यासाठी पूजला जातो की त्या दोन ठिकाणावर त्या दोन पार्षदांचं स्थान आहे. पण लंकेत कधी उंबरटा पूजला जाईल का? नाही. तिथे लक्ष्मण रेषा ओलांडलेली होती आणि ते लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. एक, त्यांच्या स्वागतासाठी उभा राहा आणि दुसरं, अभयदान दे. त्यांना अभयदान दे. आम्ही बाहेर आहोत, तुम्ही निश्चिंत राहा. राम म्हणून अशा निर्भय पुरुषांच्या संगतीमध्ये जर आपण अधूनमधून राहिलो तर जगाला तुम्ही याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीही दान देऊ शकत नाही जे अभयदान आहे. ठीक आहे ना. म्हणजे जगाने तुम्हाला पाहून एक प्रेम करण्याचीच भावना निर्माण झाली पाहिजे, एक सेवा करण्याचीच भावना निर्माण झाली पाहिजे, एक तुमचा आश्रय घेण्याचीच भावना निर्माण झाली पाहिजे. ही अभयदानाची खरी संज्ञा आहे, व्याख्या आहे. पण सत्पुरुषांच्या संगतीनं तुम्ही निर्भय होता आणि निर्भय झालेला पुरुष जगाला अभयदानी होतो. की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा सुद्धा वीर, धर्मवीर, कर्मवीर, पण तरीसुद्धा महाभावानीचा आश्रय घेऊन सुद्धा शेवटी गुरूंच्या आश्रयाला गेले की बस माझ्या पाठी तुमचं हे भगवछत्र असंच राहू द्यात. राम सांगायचा आशय एक निर्भय आणि दुसरा अभय. निर्भय, पुन्हा सांगतो, निर्भय झाल्याशिवाय तुमच्या चित्तामध्ये भगवंताचं अस्तित्व स्थिर होऊ शकत नाही. तुमच्या हृदयाच्या अंगणामध्ये भगवंत खेळू शकत नाही. दिव्य आत्मा, प्रातस्मरणीय, ब्रह्मनिष्ठ, त्यांचं मत एकच आहे की ज्याला नमस्कार करून फार दिवसापासून आपल्या मनामध्ये काहीतरी होतं, प्राप्तीची इच्छा, काहीतरी प्राप्त व्हावं आणि ते प्राप्त व्हावं जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे किंवा तुमच्या कृपेनं ते प्राप्त व्हावं की ज्याच्यामुळे दारिद्र्य जावं. मग ते आत्मिक असेल किंवा देहिक असेल. पुढची तुमची इच्छा, तुम्ही आत्मिक धन द्या किंवा सांसारिक धन द्या. स्वामी म्हणतात की ज्याला नमस्कार करून फार दिवसापासून आपण इच्छिलेल्या परमपदास, जे ऋषी मुनी संत महात्मे योगी अगदी निर्विघ्नपणे त्या पदाला पोचलेत आणि पोचलेत, पुढेही पोचणार आहेत. अशा राधे, अशा फार दिवसापासून इच्छिलेल्या
खऱ्या अर्थानं फार जन्मापासून इच्छा आहे की मला ते प्राप्त व्हावं जे सिद्धांना प्राप्त आहे. म्हणून ज्याला नमस्कार करून फार जन्मोजन्मीपासून इच्छिलेल्या अशा परमपदास ऋषी मुनी निर्विघ्नतेने पोचतात. ते पद म्हणजे सगुणाचं दर्शन आणि निर्गुणातली स्थिती. ठीक आहे. म्हणजे वर्षानुवर्ष, एवढंच काय, युगानुयुगे एकाला विटेवर उभा केलाय तर एकाला कैलासामध्ये बसवलेलं आहे. एक कैलासामध्ये तप यासाठी करतोय की ज्यावेळेस भगवंत अवतार घेतील त्यावेळेस सगुणाचं दर्शन व्हावं, आणि एकाला विटेवर त्यासाठी उभा केला आहे की कुठेतरी मला खऱ्या दासाची, खऱ्या भक्ताची ओळख व्हावी, त्याची प्राप्ती व्हावी. पण दोघांचंही तप चालू आहे. कैलासामध्ये त्यांचं आहे तर विटेवर त्याचं चालू आहे तप. स्वामी आपल्याला सांगतात की त्या परमपदास निर्विघ्नतेने पोचण्यासाठी की सगुण रूपात हे माईक जरी खोटं असलं तरी हे खोटं आहे, त्याला खऱ्याचं स्वरूप देण्यासाठी एक सगुणाचं दर्शन असावं लागतं. तेव्हा हे सर्व मग वासुदेवा हा सर्वम दिसू लागतं, नाही का? म्हणून हजारो लाखो लोक माऊलींच्या दर्शनावर जातात आणि माऊलींच्या दर्शनावरून पांडुरंगाच्या दर्शनावर जातात, पण एकमेकाला माऊलीच म्हणतात. पश्यत हरिमाई जगत. त्याप्रमाणे सगुणाचं दर्शन व्हावं, जो या संपूर्ण माईक जगाचा शास्ता आहे. शास्ता म्हणजे त्याच्या सत्तेशिवाय काहीही होत नाही, होणार नाही आणि कधीही झालेलं नाही, असा तो मायेचा महेश्वर आहे, महाईश्वर आहे. पण स्वभावता तो निर्गुण म्हणून प्रसिद्ध आहे. स्वभावता का? तर प्रत्येकाला त्याच्या दर्शनाची इच्छा आहे. स्वामींना असं सांगायचे की तो निर्गुण शास्ता जो आहे तो सगुणात कुठेतरी दिसावा आणि नमस्कारानं त्यानंही तृप्त व्हावं ना आपणही तृप्त व्हावं. म्हणजे डबा आणून खाणं आणि पंक्तीला बसून खाणं यात जसा फरक आहे तसं सगुणाचं निर्गुणाचं दर्शन आहे. राम, म्हणून त्या दर्शनानंतर जे प्राप्त होतं ते मी तुला देण्याची इच्छा माझी आहे. आणि ते काय असेल तर सनातन विभू रूप जे ब्रह्म असे निश्चयाने समजून, म्हणजे जे अनादिकालापासून माझं खरं रूप आहे, हा देह मी नव्हे, हे संकीर्ण मन मी नव्हे, विभूरूप जे ब्रह्म आहे त्याचा निश्चय माझ्यामध्ये पक्व करून दे. आणि मला ते समजून आलं असल्यामुळं माझ्यापेक्षा वेगळं असं दुसरं ब्रह्म काही असूच शकत नाही. असेल माझ्यापेक्षा वेगळं चैतन्य असूच शकत नाही, हे तू समजून दिल्यामुळं मी अभयरूप झालोय. अभयरूप झालोय. आणि असं अभयरूप झाल्यामुळं अतिशय कल्याण, अतिशय कल्याण म्हणजे मला आता शेवटची प्राप्ती झाली. आणि ती कशाची? अतिशय कल्याण रूप असं निरंकुश, कोणीही अडवू शकत नाही, कधीही अडवू शकत नाही, कुठेही अडवू शकत नाही, ज्याला विक्षेप नाही, कशाचा विघ्न नाही. जसं गंगा अखंड वाहते, जशी गंगा अखंड वाहते, अव्याहत वाहते, त्याप्रमाणे माझं चित्त निरंकुश अभयरूप, मलाही तेच जगाला देण्यासाठी भावना निर्माण झालेली आहे. ठीक आहे. काय झालेली आहे ही भावना? तर गंगा पोचली सागराला तरी वाहते, तसं मी माझ्या मूळ पदाला जरी पोचलो ब्रह्मस्वरूपाच्या, तरी मला सद्गुरू पदावर सगुण रूपात ठेव, सगुण रूपात, आणि मला जगाला हे अभयदान देत राहू देत. जे संतांना, ऋषीमुनींना सर्वांना प्राप्त झालं मला तेच प्राप्त होऊ देत.
म्हणून हे सद्गुराया, जे नित्य मोक्ष श्री धारण करणारा म्हणून ज्या चिन्मयाला श्रीधर असे नाव प्राप्त झाले, श्री आणि धर, भगवंताचे एक अगदी संक्षिप्त जसं ओम तसंच सगुणात श्री आहे, निर्गुणात ओम आहे. ठीक आहे ना. सगुणामध्ये श्री म्हणजे दाता, ऐश्वर्यदाता असं त्याला म्हटलं जातं. जसं गणेशाला श्री म्हटलं जातं. राम तसंच महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना श्री म्हणायची, श्रींची इच्छा असं. तर नित्य मोक्षश्री असणारा म्हणून ज्याला श्रीधर का म्हणतात, तर तो देतो पण दिसत नाही. ठीक आहे ना. श्रीकृष्णाचं एक नाव आहे की नाही, श्रीधर. तर का, जो माझ्याशी अनन्य आहे त्याचा मी योगक्षेम चालवतो. कसा चालवतो ते तू पाहायचं नाही, पण मी चालवतो. नाही का. कुणा करवी मी देतो ते तू पाहायचं नाही, मग त्याच्यात मला पाहायचं. अरे बापरे, किती अवघड आहे. त्याच्यात मला पाहायचं. अरे त्याचं नाव, रूप, गुण, जाती सगळं ते वेगळंच माझ्यासमोर आहे, आणि तू तर निर्गुण आहेस, अनामी आहेस, अनंत आहेस, तरीही तू त्यात पहा. असा नित्य मोक्ष श्री देणारा, मोक्षश्री धारण करणारा म्हणून त्याला श्री म्हणतात. धर, धरणारा, धारण करणारा, धारण करणारा, धरणारा, असा जो श्रीधर आहे राम, असा जो श्रीधर आहे तो स्वतः शाश्वत आहे ही त्याला खात्री आहे. बात समजते ना मेरी. समजलं. खात्री आहे. मागे सांगितलं तुम्हाला, जसं तुम्ही पुरुष आहात ही तुम्हाला खात्री आहे ना, बस संपलं. तुम्हाला कोणाला विचारायचे आहे का मी पुरुष आहे का? नाही. त्याप्रमाणे अशी मोक्षश्री ज्याच्यानं धारण केलेली आहे त्याला माहीत आहे मी चिन्मात्र आहे, मी स्वतःसाठी जगत नाही आणि जगासाठी जगतोय हे कर्तव्य बी मी धारण केलेलं नाही. ठीक आहे ना. जसं पुन्हा सांगतो, सूर्याचं उगवणं मावळणं जसं अज्ञानी जीवांच्यासाठी सत्य आहे, तसं जन्म मृत्यू ह्या महापुरुषांचा या शिष्यासाठी सत्य आहे, साधकासाठी सत्य आहे, सत शिष्यासाठी नाही. पण त्या दोघांनाही तशीच लीला करावी लागते जशी अज्ञानी जीवाला समजेल. राम अशा श्रीधरांचं नाव ज्याला प्राप्त झालेलं आहे तो स्वतः शाश्वत आहे. यार शाश्वत म्हणजे सदैव निर्विकार. ज्याच्यावर कुठल्याही गुणांचा पगडा नाही. अरे मी माझ्याकडून असं झालं, अरे मी असं करायला पाहिजे, अरे मी अपवित्र झालो, अरे मी असं झालं, ना. असा सदैव निर्विकार असून जीवांच्या उद्धाराकरता तो जो सद्गुरू या नावाने प्रसिद्ध झाला, जीवाच्या उद्धाराकरता. उद्धार म्हणजे काय? तो उद्धार म्हणजे अज्ञानातून ज्ञानामध्ये त्याला स्थिर करणे. बस संपलं. एवढंच. अविद्येमध्ये त्याला अविद्येमधून उचलणे आणि ब्रह्मविद्येमध्ये त्याला स्थापित करणं. संपलं. एवढाच उद्धार आहे. बाकीच्या फुटकाळ गुरुकृपा आहेत, नाही ना. गाडी झाली, बंगला झाला, अमुक झालं, तमुक झालं, बरा झाला, मेलाला पुन्हा जिवंत झाला. राम ही सद्गुरु कृपा नव्हे. मग सद्गुरु कृपा या नावानं तो प्रसिद्धीला यासाठी आला की जीवाचा तो उद्धार करू लागला. आणि उद्धार करणे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला अभयदान देणे. मी आहे तुझ्या पाठीमागं, नको घाबरू. हो पण तरी बी महाराज झोप लागेना. मग जप कर. परवा एकाला जपाला बसवलं. रात्री मला फोन आला, रात्री पहाटे. मला भीती वाटते आणि रात्रभर माझी झोप नाही झाली. जपाला बस संपलं, कारण मी त्यावेळी ध्यानाला बसत होतो 3:15. कितीला? 3:15 ध्यानाला बसत होतो, आचमन करून, शुद्धी करून. आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला, ठीक आहे तू जपाला बस. बसले. पुन्हा पहाटे त्यांचा फोन आला, म्हणजे मेसेज आला की खूप छान जप झाला, आणि पुन्हा 4ला झोपलो.
राम. ओम. म्हणून तुला मला सांगायचे की जे सनातन आहे आणि विभूरूप आहे असं ब्रह्म, जे मी तुला मगाशी सांगितलं ते निश्चयानं समजून घे. आणि ते समजून घेतलंस की मग तू आणि मी वेगळा राहणार नाही, असं मी तुला अभयरूप दान देतोय. आणि हे निरंकुश आहे, म्हणजे सतत सतत हे जशी नदी वाहते, जसं प्राण सतत चालू आहेत, त्याप्रमाणे जसं पापण्यांची उघडझाप जागेपणात सतत चालू आहे, जागेपणात जसे सतत चालू आहे, तसं नित्य तू समज तुझी वाट कल्याणाकडे चाललेली आहे. कधीच अकल्याण होणार नाही. आणि असं मी सर्व प्राणी मात्रांच्यासाठी करतो, तर तू त्यापेक्षा भिन्न नाहीस, वेगळा नाहीस, आणि तू तर माझा सखा आहेस. म्हणून पंक्तीत जरी मी संगतीत राहून मी पंक्तीत सर्वाला जरी वाढत असलो तरी एक विशेष नजर तुला देत असतो, बाकीच्यांना पदार्थ देत असतो. समज घ्या ना, समजते ना. पंक्तीत बसून, संगतीत राहून पंक्तीत बसून सर्वांनाच मी देत असतो, पण तुला एक विशेष देतोय, आणि ती म्हणजे नजर. जसं गुरुदेव म्हणते ना, जो नजरों में आ जाते, बस त्यासाठीच आता हे पाठीमागं सगळी पळते. त्याचं कारणच हे आहे. राम. पुढे. अशाप्रमाणे तू समजून घेतलंस तर सिद्धांचं म्हणणं असं आहे, पुन्हा भिन्नतेची भीती राहणार नाही. तू आणि मी वेगळा आहे असं मुळीच नाही. पण तरीही तू मर्यादा धारण कर. बघा का, मग तू खुशाल होशील. खुशाहाल नाही का, जुनी माणसं म्हणायची, काहीतरी एक टपाल पाठवलं असतं हाय खुशाल म्हणून. एखादं खुशालीचं टपाल आलं की आम्ही वर्षभर निर्धास्त होतो. समजले ना, हे जुन्या लोकांचं मत. त्याप्रमाणे एकदा जरी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक टपाल आलं की मी खुशाल आहे, तुम्ही खुशाल राहा, तर आपण उर्वरित आयुष्य अद्वितीय अवस्थेमध्ये, विमल स्थितीमध्ये, ब्रह्मात्मक स्थितीमध्ये, ज्ञानिक स्थितीमध्ये अखंड कंटू शकतो. ठीक आहे ना, हे टपाल आहे. समजते का? राम. आणि तेच खरं आपलं परम कल्याण रूप आहे. जे आत्ता सांगितलं, तुमची अद्वितीय स्थिती, तुमची अगदी विमल स्थिती, तुमच्या चित्ताचा सर्वात्म भाव जो आहे, ते ज्ञान मात्र आहे, ते परम कल्याण रूप आहे. तुम्ही अशा स्वानंदाच्या ठिकाणी त्याच्या आरूपत्वामुळे ती भीती कधीही उत्पन्न होणे शक्य नाही. म्हणजे काय, तर म्हणजे असं, तुम्हाला ते भिन्नत्व आहे म्हणून भीती आहे. अभिन्नत्व आलं की तुम्ही तुमच्या आनंदामध्ये राहणार, म्हणजे स्वानंदामध्ये राहणार. आणि मग स्वानंदाच्या ठिकाणी तुम्ही अखंड राहू लागला की तुम्ही ज्या रूपाला आतापर्यंत जग तुम्हाला सत्य मानत होतं, तुमच्या रूपाला, ते रूप तुम्ही सत्य मानणार नाही. ते अरूपत्व असेल. आणि अरूपाला भीती कसली? रूप असेल ते नष्ट होईल, पण जे अरूप आहे नाही, रूपाला भीती कुरूपाची, तारुण्याला भीती वृद्धापकाळाची, देहाला भीती मृत्यूची. पण जे चैतन्य आहे, ब्रह्म आहे, अखंड आहे, विभू आहे, सनातन आहे, अनादी आहे, त्याला कशाची भीती? असं जे निरतिशय पण कल्याण स्वरूप आहे, निरतिशय आहे नाही का. समुद्र भरपूर आहे, निरतिशय अगदी म्हणजे अथांग आहे, पण पिण्यासारखं काहीच नाही आहे का? नाही. तसं संसाराची सुद्धा निरतिशय कृपा आपल्यावर होत राहते, परंतु ती माईकच असते. एखाद्याच्या घरचं अनुकूल वातावरण असेल तर ती सुद्धा परमार्थात अनुकूलता नाही, प्रतिकूलता आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्या भाषेत म्हणजे तुम्ही काहीतरी त्यांच्या कामाचे आहात म्हणून ते तुम्हाला प्रेम करतात. तुम्ही निर्धन झाला, तुम्ही अपंग झाला, संपलं.
तुमचं अस्तित्व संपलं. मग काय करायचं? तू निर्भय झालेला आहेस. अभयाची कृपा माझी तुझ्या पाठीशी अखंड आहे. आता तू काय करायचं ऐक. ज्याला तुम्ही आनंद म्हणता त्यालाच सिद्धपुरुष ज्ञान म्हणतात. ठीक आहे. जे सुखदुःखाच्या पलीकडे, आनंदाचा सुखदुःखाशी काही संबंध नाही, जन्ममृत्यूची नाही. असं एक मात्र ते ज्ञान मात्र आहे. एकमेव तेच ज्ञान मात्र आहे. सत चित आनंद. ते आनंदच ज्ञान आहे. एक तर ते तुझ्या आतमध्ये ते खेळू देत. लक्षात घ्या, शेवट करतोय आता. ते ज्ञान एक तर तुझ्या आतमध्ये खेळू दे अथवा तुझ्या डोळ्यात खेळू दे. आत आहे तो ज्ञान नेत्र आहे आणि बाहेर जो आहे तो जाणीवेचा नेत्र आहे. ठीक आहे ना. अहम स्फुरणेचा नेत्र आहे तो. नीट ऐक. असा ज्ञान एक मात्र असणारा आनंदरूपी तो बाहेर बघितलास तर भगवत स्वरूप आहे आणि आत बघितलास तर ज्ञान स्वरूप आहे. असा सदाचाच तुझा अद्वितीय भावाखंड जिवंत ठेव, ज्याचा कार्य, कारण, पिंड, ब्रह्मांड असे काहीही नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला कार्य, कारण, ब्रह्मांड, पिंड काय आहे ना, पिंड ब्रह्मांड आहे. याला काहीही कारण नाही. आतला ज्ञाननेत्र तुला ज्ञानस्वरूपात स्थिर करेल. बाहेरचे जे दोन नेत्र आहेत त्याला भगवत स्वरूपाची तुला भावस्थिती देतील. आता गुंता कुठे आहे का सांग? तर नाही गुरुदेव. बस मग हीच वरद कृपा. म्हणजे जसं अंधारात आपल्याला सावली दिसत नाही, फक्त प्रकाश होण्याची गरज आहे, तसं तुला जाणीव होण्याची गरज आहे. तर मी तुझ्या पाठीमागं अभयरूपानं उभा आहे. उदाहरण समजलं माझं? अंधारात बिलकुल प्रकाश, आपल्याला सावली दिसत नाही, मान्य आहे. पण थोडा प्रकाशात जा, 10 दिशेला कुठेतरी तुला पण तुझी सावली दिसणार. त्याप्रमाणे तू 10 दिशेला मला पहा, मी कुठेतरी तुझ्या पाठीमागे असणार असं समजू नको. तर मी तुझ्या भोवती 10 दिशेला असणार, तुला वलंकित केलेला असणार. हे सगळा हा खेळ सगळा कशावर आहे अवलंबून? तर सुरुवात आपली अशी आहे की ज्याला नमस्कार करतोयस त्याच्यावर तितकाच विश्वास असला पाहिजे. हा खेळ आहे विश्वासाचा. त्याच वेळेस ते अभयदान कार्य करेल आणि तू सुद्धा निर्भय होशील. आणि मग शेवटचा अनुभव काय? शेवटचा अनुभव सांगतेत, असं ते सनातन विभुरू ब्रह्म ते मीच. अगदी असा निश्चय तुला होईल. ठीक आहे ना. अंबानी झोपला, अदानी झोपला तर त्याला मी श्रीमंत आहे याची जाणीव राहते का? राहते नाही. पण ज्ञानीपुरुष झोपला तरी त्याला जाणीव असते मी ब्रह्म आहे. समजलं ना? पक्की बात आहे. तो झोपला, तो सुषुप्तीत असला, तो जागृती असला तरी त्याला जाणीव आहे मी ब्रह्मच आहे. म्हणून ज्याचा झोपताना ओंकारात ज्याची निद्रा असते, जागृतीमध्ये सुद्धा त्याची ओंकारातच जागृती असते. समजले ना? हा. हे असं मदभिन्न म्हणजे माझ्यापेक्षा ते वेगळे नाहीत, म्हणजे ब्रह्मच परब्रह्म आहे, सतशिष्यच गुरु आहे, असं मतभिन्न असणारे हे जे ब्रह्मस्वरूप झालेले हे अभयरूप असल्यामुळे ते अतिशय अशा कल्याणरूप मार्गानं निरंकुश जगाला अभयदान देत राहतात. फक्त जगानं त्यांचा आश्रय घ्यावा. तो जगाचा आश्रय कधी घेणार नाही. हेच त्यांचं वैराग्य आहे आणि हीच त्यांची मूळ स्थिती आहे. ठीक आहे. तुम्ही आकाशात घर बांधा, ठीक आहे ना, आकाशात घर बांधा, आकाशात घर मोडा, आकाशाचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आहे का? नाही. म्हणून जेवढं मोठं घर तेवढी मोठी किंमत.
त्याप्रमाणे ऐक नाही, आता चाललंय ना 1 BHK 2 BHK 3 काय पुढे काय BHK, त्याप्रमाणे जो जितका अभय, जो जितका निर्भय, त्याच्या पाठीमागं मी तितकाच अभयरूप आहे. ठीक आहे. आता तुम्ही तुमची किंमत वाढवा, नाही का. आणि ही किंमत कशानं वाढते तर ते म्हणतात अभयरूप, जे वरदहस्त आहे त्याची ओळख तुला झाली असं समजून मी तुझ्या नमस्काराला पुन्हा पुन्हा मी महाआशिष देत आहे. ते हेच की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण माऊलीने सांगितल्याप्रमाणे जे द्यायचंय आणि जे घ्यायचंय त्या दोघांच्या मध्ये कसलं विघ्न नसलं पाहिजे. ठीक आहे ना. ज्याला द्यायचंय आणि ज्याला घ्यायचंय त्या दोघांच्या मध्ये कसलं विघ्न नसलं पाहिजे. माईक नाही का, जसे काळा बाजार करणारे लोक आहेत की नाही, ते कुठेतरी जंगलात देणवान घेवाण करतात की नाही, त्याप्रमाणे हे एकांतात देणं घेणं ज्यांचं होतं ब्रह्मवाटिकेत, ते देणं घेणं केवळ त्या नमस्कारानं प्राप्त होतं. त्या देण्या घेण्यात बाकी काही घेतलं जात नाही आणि दिलं जात नाही, केवळ नमस्कारानं प्राप्त होतं. म्हणून जो निर्गुण आहे तो देताना दिसत नाही, आणि जो सगुण आहे तो कधी स्थितीला जाऊ शकत नाही. सगुण जो आहे तो कधी स्थितीला जाऊ शकत नाही, त्याला अवस्थेतच राहावं लागतं. ती ही लीला गोड वाटण्यासाठी तुझा नमस्कार, तुझा केलेला वारंवार नमस्कार, ते त्यांच्या कौतुकाचं फळ आहे, त्यांनी केलेल्या कौतुकाचं फळ आहे. या फळाची तुम्हाला सर्वांना अखंड प्राप्ती होत राहो, हेच गुरूंच्या चरणी आणि ईश्वराच्या चरणी स्वानंदाची सदिच्छा प्रार्थना. इतिश्री श्रीधर अर्पणस्तु, सद्गुरु अर्पणस्तु, कृष्ण अर्पणस्तु. राम 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 राम. ओम.